देवाची नावं स्वतःला ठेवा किंवा नाकापासून शेंडीपर्यंत चंदन लावा. एखाद्या मंत्र्याचे पाय चाटा नाहीतर काहीही चाटा, कर्माची फळं इथंच भोगावी लागतात. मित्र, आपल्याला ठाऊक आहे. पापाची पायली भरली की पळायला वाट सापडत नाही, हे सर्व कळते. पण कळण्याच्या आधी बोडखं मात्र वळत नाही. आणि याचं एकमेव कारण आहे मित्र हो, हव्यास. आणि केवळ हव्यासापोटी आपल्या व्यासाच्या बाहेर निघून चिलटासारखी माणसं पलटवणं आणि आड येईल त्याला आडवा करणं, ही इतकी हिंमत या मंडळींची कशी होते, हा प्रश्न आहे, हा सवाल आहे मित्र. तर याला एकमेव कारण आहे पांढरे बगडे, आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री यांच्या बापाचं राज्य समजून हे अशा गुंडांना पोसतात. अर्धे आम्ही अर्धे तुम्ही, पुन्हा निवडून येण्यासाठी 100% हमी. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण बघत आहात बातम्यांची बातमी. तू तो गया. हे जवळ सिद्ध होताना दिसत आहे. होताना काय झालंच समजा मित्र. आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं. जो आरोपी शेवटच्या क्रमांकावर कालपर्यंत होता तो आता या आरोपपत्रात पहिल्या क्रमांकावर आला आहे. अर्थात वाल्मिक कराड मित्र हो, तोच वाल्मिक कराड फरार झाल्यावर स्वतःहून सरेंडर झाला होता. आणि सरेंडर होण्याच्या पूर्वी तो एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवत होता. तुम्ही पाहिलं असेल. आणि क्लिपमध्ये काय म्हणाला होता मित्र हो, राजकीय द्वेषापोटी मला राजकीय द्वेषापोटी फसवलं जात आहे. मला अटकपूर्व जामीन देखील घेण्याचा अधिकार आहे, परंतु मी तो घेतला नाही. फार मेहरबानी केली, उपकार केले तुमच्यावर, स्वतःहून शरण आलो आहे, असं त्या क्लिपमध्ये तो म्हणाला होता. हां, तू आला ना बाबा, शरण आला, फार चांगलं झालं. आणि कसला रे राजकीय द्वेष तुझा? तू काही यशवंतराव चव्हाणांचा नातू नाही की पंजाबराव देशमुखांचा पुतण्या नाही. तुझा राजकीय द्वेष कोण करणार? कुणाकडे इतका वेळ आहे? तू तुझ्या नेत्याला वारंवार निवडून देतो, हेच तुझं कर्म, हेच तुझं काम असणार. आणि ते स्वतःच्या भल्यासाठी. आणि तुझ्या नेत्याला काही इमानदारीने तू निवडून आणलेलं नसावं असं प्रत्येकाला वाटतं. हे असेच दगे फटके, हाणामाऱ्या, बूथ ताब्यात घेणे वगैरे 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 सगळे हे कर्म प्रकार गरीब मतदारांच्या वस्त्यांवर तुझ्या मालकाची दारू पोचवणे, त्याची नेआण करणे आणि सायंकाळी परत येऊन पुन्हा तेच चाटणे, एवढंच तुझं दैनंदिन समाजकार्य असणार. आरोपपत्रात तू पहिल्या क्रमांकावर आला म्हणजे तुझी तिकीट पक्की झाली, हे लक्षात ठेवा मित्र हो. या आरोपपत्रात खूप खोलवर जाण्यापेक्षा त्याचं थोडक्यात विश्लेषण करून मी आपल्याला अगदी सरळसोट, बिलकुल सोप्या पद्धतीने ही माहिती देतो. लक्षपूर्वक ऐका मित्र हो. वाल्मिक कराड हा प्रत्येक ठिकाणी खंडणी मागायला सुरुवातीला सुदर्शन घुले किंवा कृष्णा आंधळे या बच्चा कंपनीला पाठवत असावा. मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या कार्यालयात दिनांक 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसोबत जातो. हे आपण माध्यमांवर वाचलं असेल, पाहिलं असेल. अर्थात यापूर्वी देखील अनेकदा अवादा कंपनीच्या शिवाजी थोपटे यांना खंडणीचा आग्रह या लोकांनी धरला होता, परंतु खंडणी या मंडळींना कंपनीने दिली नव्हती. आता यावेळी मात्र सुदर्शन आणि त्याच्या साथीदारांनी या ठिकाणी पुरता हैदोस घातला होता मित्र. तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि तुम्ही खंडणी दिली नाही तर आम्ही तुमचं काम बंद पाडू, कंपनीही बंद पाडू अशी धमकी दिल्यानंतर लगेच शिवाजी थोपटे यांच्या म्हणण्यानुसार तेथील एका कर्मचाऱ्याने तेथील सरपंच संतोष देशमुख यांना फोनवरून ही माहिती, या घटनेची माहिती दिली. संतोष देशमुख हे समाजसेवी वृत्तीचे असल्याने किंवा गावाचं भलं याच मुद्द्याचा विचार करणारे होते. हे लगेच त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण सुरूच होती. त्या संतोष देशमुखांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही कंपनी बंद पाडू अशी धमकी दिल्याने संतोष देशमुख म्हणतात, कशाला कंपनी बंद पाडत आहात? लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो, गावाचं नाव मोठं होतं,
असं सगळं त्या ठिकाणी ते बोलले. असं करू नका अशी विनवणी देखील सुदर्शन घुलेला संतोषनी केली, परंतु सुदर्शन घुले अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तिथून निघून जाताना संतोष देशमुखांना म्हणाला, तू आडवा येतो ना, तुला पाहून घेईल, तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी संतोष देशमुखांना देऊन तो व त्याचे सहकारी तिथून पसार होतात, निघून जातात. त्यानंतर त्याने हताश होऊन वाल्मिक कराडला फोन केला. कोणी? सुदर्शनने. घडलेली घटना सांगितली. खंडणी मिळाली नाही हाही निरोप फोनद्वारे दिला. आणि संतोष देशमुख मध्ये आडवा आल्याचे देखील त्याने वाल्मिकला कराडला सांगितले. वाल्मिकने काय केलं? वाल्मिकने सुदर्शनला सांगितलं, तू विष्णू चाटेला भेट. अर्थात त्याच दिवशी तो तर्क त्यांचा पूर्णत्वास आला असावा. वाल्मिकने सांगितलं, विष्णू चाटेला भेटण्याचा सल्ला सुदर्शनला दिला. विष्णू चाटेला वाल्मिकने सांगितले की सुदर्शन आणि तुम्ही सर्व मिळून बघा. हा आधीच त्यांचं ते बोलणं झालं असावं. पुढे प्लॅन कसा करायचा असं कुणीही उठसूट आपल्यामध्ये येईल तर आपल्याला यापुढे कुणी खंडणी देणार नाही आणि आपण भिकेला लागू. आणि जो या प्रकरणात संतोष आड येत असेल त्याला आडवा करा असाही मेसेज विष्णू चाटेच्या फोनवर आधीच पाठवला वाल्मिकने. मग विष्णू चाटेने वाल्मिकचा हा मेसेज सुदर्शनला दाखवला आणि अशा प्रकारे 7 व 8 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या करण्याचा मास्टर प्लॅन यांचा ठरला. आणि दिनांक 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजताच्या सुमारास संतोष देशमुखांचे अपहरण या लोकांनी केले आणि सायंकाळी त्यांची हत्या या टोळीने केली. मित्रहो, आता या 8 आरोपींमध्ये जो आरोपी शेवटच्या क्रमांकावर होता तो पहिल्या क्रमांकावर कसा आला हे आश्चर्य आहे. बघा, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडमध्ये फोनवरून झालेला तो संवाद आणि संदेश मेसेज हा मुख्य पुरावा. त्यापेक्षाही मोठा पुरावा, ठोस पुरावा असा आहे मित्रांनो की केज येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेव्हा यांची मीटिंग झाली होती, 2-3 लोक त्याच्यामध्ये होते, या हॉटेलमधील भेटीत विष्णू चाटे याने काय केलं? वाल्मिक कराडचा संतोषला आडवा करा हा मेसेज सुदर्शनला दाखवला. त्याबद्दल एका साक्षीदाराने साक्ष दिली न्यायालयात आणि त्यात तो उल्लेख आला त्या मेसेजचा, त्या हॉटेलच्या त्या संदर्भाचा. असा ठोस पुरावा मिळाला. आता वाल्मिक कराड हा फक्त खंडणीच नाही मित्र, तर खंडणीमुळेच ही हत्या झाली असे अगदी स्पष्ट झाले आहे. मित्र, आरोपपत्रामध्ये याच घटनाक्रमावरून आरोपींचा क्रम लावला जातो. त्यामध्ये क्रमांक 1 वाल्मिक बाबूराव कराड, क्रमांक 2 विष्णू महादेव चाटे, क्रमांक 3 सुदर्शन चंद्रभान घुले, क्रमांक 4 प्रतीक भीमराव घुले, क्रमांक 5 सुधीर ज्ञानोबा सांगडे, क्रमांक 6 महेश सखाराम केदार, क्रमांक 7 जयराम माणिक चाटे, क्रमांक 8 कृष्णा शामराव आंधळे. अशी ही टीम आहे मित्र. जो कृष्णा आंधळे जो फरार आहे तो मित्र हो. अशा प्रकारे या आरोपपत्रामध्ये आरोपींचा क्रम लावण्यात आला आहे. ही संघटित गुन्हेगारी अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू आहे आणि या सर्वांच्या मुख्य आकाचा शोध नियमानं म्हणतोय मी, नियमानं लागणं अत्यावश्यक आहे. जर मित्र हो राजकीय वर्तुळातील आकापर्यंत शोध पथक पोहोचले नाही तर खऱ्या अर्थाने हा खटला पूर्णत्वास जाणार नाही. मित्र, झाडाला रोग लागला असेल ना तर ते झाड मुळासकट उपटून फेकावं लागतं आणि मूळ जर ठेवलं तुम्ही, मूळ जर मोकाट सोडलं तर ते आज ना उद्या जमिनीबाहेर डोकं काढून पुन्हा आपल्या फांद्या तयार करीत असते, हे लक्षात घ्या. हा प्रकार या ठिकाणी होऊ नये हीच महाराष्ट्राची माफक अपेक्षा आहे. आणि यानंतर देखील हे राजकीय क्षेत्र याला खतपाणी घालत असतील तर सर्वात मोठा जनता दरबार आहे, हे लक्षात घ्या. हा दरबार पेटून उठण्याच्या आधी या माफियांच्या सोबत्यांनी स्वतःवर आवर घालणे, माफियांचे सोबती अर्थात नेते, सोबत्यांनी स्वतःवर आवर घालणं अपेक्षित आहे. सध्या या आरोपपत्रात असलेला घटनाक्रम आणि घटनेतील आरोपी याचा खुलासा झाल्याने माध्यमे आणि महाराष्ट्राचा आजचा हा सर्वात मोठा खटला योग्य दिशेने चालला आहे असा विश्वास आला आहे मित्र. परंतु बघा, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात. होत्याचं नव्हतं देखील घडतं आणि घडत असतं.
त्यामुळे सामान्य जनतेने सतर्क राहिलं पाहिजे. सामान्य जनतेने यावर अगदी बारीक नजर ठेवून राहावं आणि माध्यमांनी देखील आपले माईक, कॅमेरे, पेन, कागद शेवटच्या सुनावणीपर्यंत त्यांनी सज्ज ठेवले पाहिजे. मित्र एवढीच इच्छा आहे. मित्र आज या विषयात एवढंच. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्र शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि एक आणखी तुम्हाला विनंती, खाली माझ्या उजव्या बाजूला इकडे माझ्या उजव्या बाजूला प्रॉडक्ट्स तुम्हाला एक दिसत असतील, एक आयकॉन दिसत असेल, त्याला मित्र क्लिक करा आणि चेक करा, तपासून बघा ते प्रॉडक्ट तुमच्या कामाचे आहेत का, तुम्हाला आवश्यकता आहे का. इकडनं तिकडनं मॉलमधून कुठून आणखी कुठल्या स्टोअरमधनं घेण्यापेक्षा तुम्ही याला क्लिक करून घ्याल तर तुमचा किमतीमध्येही थोडा फायदा होईल आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमचा थोडासा खारीचा वाटा माझ्या या चळवळीला सुद्धा मिळेल. मित्र तर प्रयत्न करा, त्या साईटवर जा, तिकडे प्रॉडक्ट बघा, तुम्हाला आवश्यकता असेल, खरंच वाटत असेल की आपण घ्यायला पाहिजे, त्याची तुम्ही किंमत चेक करा आणि तरच घ्या, तपासून घ्या. पुन्हा भेटू मित्र नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत.